2 वाजले? राया, हे 2 वाजले, यावेळेला कुठला दूधवाला येणार आहे? उठ ना. काका उघडेल ना दरवाजा, तू झोप. आल्या त्या बहुतेक. आता मजा येणार. मला छळत होते ना, मोजा त्याची किंमत. एक मिनिट, मला ना काहीतरी गडबड वाटते. किती वाजले? 2 वाजले. आता या वेळेला भैरव नाही तर तुझी मम्मा आली असणार. काकांनी दरवाजा उघडला नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही? मम्मा, कुठे चाललीस? प्रांजल, बाजूला हो. नाही, मी नाही होणार. बाजूला हो. मी तुला शेवटचं सांगते प्रांजल, बाजूला हो. मम्मा, हे घर आमचं आहे आणि रात्री 2 वाजता तू न सांगता घरी येऊ शकत नाहीस. का नाही येऊ शकत? का नाही येऊ शकत? मला जे पटत नाही ते तुम्ही करता, हो ना? आता तुम्हाला जे पटत नाही ते मी करून दाखवणार आहे. कालिंदी, उठ, विणाते आलेत. उठ उठ, बाहेर विणाते आलेत. विणाते, तुम्ही आता इथे? माधवराव, आता बघतेच मी सगळ्यांकडे. तुमच्या मनाला येईल तसे वागलात ना तुम्ही. आता मी बघतेच. मम्मा, राया, प्लीज थांबव ना मम्माला. राया, प्रिया, ए प्रिया, अगं उठ. चल, मी आलीये तुला न्यायला. उठ प्रिया, उठ उठ उठ. हो, एवढी दचकतेस काय? मी तुझी मम्मा, तुला घरी न्यायला आलीये. चल, तुझी बॅग कुठे? कुठे बॅग तुझी? सांग मला. ही का? हा, ही घे. चल 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 चल. अगं, किती दिवस असं लोकांच्या घरात राहणार नाही का? चल, तुझे कपडे कुठे आहेत? उठ उठ उठ, पटकन उठ. कपडे कुठे आहेत? कपडे भर. कपडे भर म्हणजे आपण पटकन जाऊया. किती दिवस असं लोकांच्या घरात राहणार नाही का?
आपल्या घरी मग काय करतेस तू हे? मी जे काय करते ना ते बरोबरच करते. खरं म्हणजे हे सगळं माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं, पण अजूनही उशीर नाही झाला. चल चल चल. मम्मा प्लीज थांब ना. एक मिनिट. मला कोणीही विरोध करायचा नाही. मी आज इथून प्रियाला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि तुला माहितीये, तुझ्या मम्माचं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. चल उचल ती बॅग, उचल ती बॅग. चल मम्मा प्लीज. ऐक ना मम्मा, ऐक ना माझं. मम्मा प्लीज थांब ना. मम्मा मम्मा प्लीज थांब ना. मम्मा प्लीज ऐक ना माझं. मला आता कुणाचं काहीही ऐकायचं नाही. विणाते थांबा, आम्ही काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. माझी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि माधवराव, तुम्ही एकदा तरी विचार करायला हवा होता की आपण जे काय करतोय ना त्याचा काय परिणाम होईल. आम्ही विचार केलाय. आम्ही प्रियाला कुठेही जाऊ देणार नाही. माधवराव, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आणि मग आपण ठरवूया, प्रिया इथे राहणार का माझ्या बरोबर येणार. कुठे बोलूया? नाही म्हणजे इथे बोलायला माझी काहीच हरकत नाहीये. आज जाऊन बोलूया. बाई 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 माधवराव, अहो तुम्ही काय केलं ते? निदान तुम्ही तरी असं करायला नको होतं. अहो आता मला तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना सांगून टाकावं लागणार की तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले, ते सुद्धा कर्जाऊ बिनव्याजी. आणि प्लीज सांगू नका हे. काय सांगू नको? काय सांगू नको? प्रियाला लपवताना तुम्ही जरा तरी विचार केला होता का की आपण ज्यांच्याकडून कर्ज घेतलं त्यांच्या विरुद्धच आपण वागतोय म्हणून? नाही 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 माधवराव, मला की नाही आता सांगावंच लागणार आहे. नाही म्हणजे तुमच्या घरच्यांनाही कळू दे ना तुमचा खरा चेहरा काय येते. तुमचं खरं रूप एकदा त्यांना कळलं ना की मग बघूया ते तुमच्याशी कसे वागतात. ते बरे वागतात का आणखीन कसे वागतात ते. विणाते, मी खरंच चुकलोय. हो का? मग की नाही माझंही आज चुकणार आहे. जास्त नाही हो, थोडस. मी की नाही सगळ्यांना चुकून सांगून टाकणार आहे. तुम्ही प्लीज असं काही करू नका. मी त्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं केलंय. हे त्यांना कळलं तर ते सगळे चिडतील माझ्यावर. चिडू दे, मला नाही काही फरक पडणार. माझ्या मुलीला इथे लपवून ठेवून तुम्ही मला विलन बनवलं ना, आता मी तुम्हाला विलन बनवणार. विणाताई, येऊन मला घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्किल होईल. माझ्या मुलीच्या करिअरचा प्रश्न आहे. असं कसं? असं कसं? अहो तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न सोडवायला निघाला होता ना, ते सुद्धा मला न सांगता. मग भोगा आपल्या कर्माची फळं. मी माझी चूक मान्य करतोय ना. पण ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी तुमच्याबद्दल कुणालाही काही सांगू नये, तर प्रियाला मुकाट्याने माझ्या बरोबर पाठवा. मला कोणीही विरोध करता कामा नये. आणि तसे त्यांच्यापैकी कोणी मला विरोध करणार नाही याची काळजी तुम्ही घ्यालच, हो ना? हो. कोणीही मला अडवणार नाही. नाही अडवणार, पण तुम्ही प्लीज त्यांना काही बोलू नका. नाही बघ. चला आता कसं सगळं माझ्या मनासारखं झालं. आता जाऊया बाहेर. चला 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 चला. बाळा, अजिबात काळजी करू नकोस. हा, त्यांच्यावर विश्वास ठेव. हा, ते काही करतील पण तुला इथून जाऊ देणार नाही. बाई 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 बाई, झालं का गळ्यात पडून? चल आता, आपल्याला उशीर होतोय. चल 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 चल. मम्मा थांबा, तुम्ही प्रियाला असं घेऊन जाऊ शकत नाही. राया, जाऊ देत त्यांना. ती त्यांची मुलगी आहे.
तिचं काय करायचंय ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. आपण त्या भैरवपासून तिला वाचवलं, आपलं कर्तव्य संपलं. आणि ती तिच्या आईकडे जास्त सुरक्षित राहील. बाबा हो पण अंजल, तू एकदम गप्प बस. आपल्याला जे करणं शक्य होतं ते आपण केलंय. आता यातला आपला सहभाग संपलाय. हा माझा आदेश समजा किंवा विनंती. प्रिया बाळा, मी माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे जे काही शक्य होतं ते केलंय तुझ्यासाठी. पण आता मला खरंच माफ कर. आता तू आम्हाला परकी झालेली आहेस. अहो अहो काय बोलताय तुम्ही? कालिंदी, मी जे काही बोलतोय ते आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलतोय. आणि आता कोणीही त्यांना अडवणार नाहीये. चल प्रिया. मम्मा अगं मला अगं आता एवढं यांचं ऐकून घेतल्यावर सुद्धा तुला इथेच राहायचंय का? चल चल चल, आपल्याला उशीर होतोय. माधवराव, पुन्हा तुमच्याकडून ही चूक होणार नाही अशी अपेक्षा करते. अगं चल, उभी काय राहिलीस? उशीर होतोय. चल चल चल, उचल ती बॅग. चल 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 चल. चल प्रिया. अहो अहो उठा ना. अहो 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 उठा ना. अहो मला तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची. उठा. काय काय झालं? उठा म्हणते ना. उठा ना. वीणा, 3:30 वाजलेत रात्रीचे. हो तर काय झालं? तुम्ही जरा माझ्या बरोबर हॉलमध्ये चला. तिथे की नाही तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते बघितल्यावर ना तुम्ही चकित व्हाल. असे मला की नाही तुमचा असा चेहरा बघायचा आहे झालेला. चला चला चला. वीणा नको, आता खूप उशीर झालाय. अहो तसा सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झालाय, पण काही हरकत नाही. चला ना. वीणा नको, आता सकाळी बघूया. ते तर तुम्ही बघालच हो. आता तर रोजच सकाळी बघायचंय, पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. चला ना. चला 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 चला. काय आहे तुझं? हा चला चला. हो लवकर चला. बाबा, तुम्ही का जाऊ दिलं प्रियाला त्यांच्या बरोबर? आम्हाला वाटलं होतं की तुम्ही त्यांना नक्की समजावून सांगाल. अरे काय समजावून सांगणार होतो मी त्यांना? ती मुलगी आहे त्यांची. त्यांनी कुठे जायचं, काय करायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. दादा, पण त्यांच्यापासूनच वाचवायला प्रियाला आपण इथे आणलं होतं. काय बोलतोस तू मंग्या? वाचवायला? हो. अरे त्या आई आहेत तिची. आणि मुळात आपण भैरव पासून तिला वाचवायला इथे आणलेलं होतं, जे आपण केलंय. म्हणजे कर्तव्य संपलं आपलं? हो, संपलंय. बाबा, तुम्ही असं करायला नको होतं. तू शिकव मला आता. हा काय करायला होतं मग मी? त्या म्हणाला मी प्रियाला बरोबर घेऊन जाणार आहे, नाहीतर काय बाबा? काय म्हणाली मम्मा? नाहीतर त्या तुला बरोबर घेऊन जातील. मी कशाला जाईन? अरे काय गंमत आहे का दादा? प्रिया नाही तर प्रांजल असं म्हणूच कसं शकतात त्या? नाही नाही, म्हणजे अगदी असंच नाही म्हणाल्या त्या.
पण ह्या सगळ्यामुळे त्यांच्या आपल्या बरोबरच्या नात्यात खूप मोठी दरी निर्माण झाली असती आणि प्रांजलचेही त्यांच्या बरोबरचे संबंध खूप बिघडले असते आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या असत्या ज्या मला नको होत्या. अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे असं काय घडणार होतं बाबा? बाप आहे मी तुझा, तुम्हाला काय प्रश्न विचारतोस? दादा अरे त्याच्यावर कशाला चिडतोयस? तुझी चूक झाली तर मान्य कर ना की तुझी चूक झाली म्हणून. काय माझी काय चूक झाली? बाबा तुम्ही प्रियाला एकदा तरी विचारायला हवं होतं की तिला त्यांच्याबरोबर जायचंय की नाही म्हणून. त्याने काय होणार आहे? अहो तिला त्यांच्याबरोबर नव्हतं जायचं, तसं तिने आम्हाला सांगितलं पण होतं. आणि ती मोठी आहे, तिने तिच्या आयुष्यात काय करायचं हे ठरवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. नाहीतर काय दादा, अरे तू जरा कणखरपणे वागला असतास ना तर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभं राहिलो असतो, पण तू काहीही केलं नाहीस. का वागलास असं तू? मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि ती प्रिया काही न बोलता गेलीच ना त्यांच्याबरोबर. असं नाही बाबा. अहो ती इथून जाताना तुम्ही बघितलं ना तिच्याकडे, तिच्या चेहऱ्याकडे बघून कोणीही सांगितलं असतं की तिला इथून जायचंच नव्हतं म्हणून. बाबा मला फक्त एक सांगा, तुम्ही दोघं जेव्हा आत गेलात तेव्हा तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं? हा दादा प्लीज सांग, म्हणजे आम्हाला तरी कळू दे ना की तुमच्यात काय बोलणं झालं ते. कारण नुसतं प्रांजलला घेऊन जाते अशा त्या म्हणू शकत नाही. अजून काही बोलल्या का त्या? अजून काय बोलणार आहेत त्या? दादा अरे तेच तर आम्ही तुला विचारतोय. हे बघ, त्या खोलीत जाऊन तुमचं काय बोलणं झालं हे आम्हाला सगळ्यांना कळायलाच हवं. नाही, मला गरज वाटत नाही सांगायची. अहो आतापर्यंत तिच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे होतात ना, मग आता अशी अचानक माघार का घेतली? असं काय झालंय? दादा प्लीज लवकर सांग, आपण काहीतरी करू शकू. दादा तू इतका का घाबरतोस त्यांना? मी काही घाबरलो वगैरे नाहीये मंग्या. मग आणि बघा आता आई बाबा घरात नाहीये, त्यामुळे या घरात सगळ्यात मोठा मी आहे आणि मी जे काय केलंय त्या घराच्या भल्यासाठीच केलंय. आणि आता मला या विषयावर चर्चाही नकोय. तुम्ही सगळे आपापल्या खोलीत झोपायला जा. अरे दादा पण मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. या ना या. प्रिया 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 बेटा तू? पप्पा अगं तू इथे कशी काय? अगं बोल ना, तू कशी काय इथे? अहो ती रडतीये ना, मग रडता रडता कसं सांगणार ती? मी सांगते तुम्हाला, पण ते सगळं नंतर. आता आधी तुम्ही मला सांगा, ही तिथे कशी? नाही मला नाही कळलं. बाई 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 बाई, अहो किती सोपा प्रश्न विचारला मी तुम्हाला. पहिलीतला मुलगा सुद्धा उत्तर दे. ही तिथे कशी? तिथे म्हणजे? वेड पांघरून पेडगावला जायला छान जमतं तुम्हाला. तुम्हीच पाठवलीत ना हिला तिथे. तिथे म्हणजे चिटणविसांकडे. आणि आता तुम्हीच वर मला विचारताय होय तिथे म्हणजे कुठे? बर मला सांगा, कशी काय ओळख झाली हो हिची त्यांच्याशी? नाही म्हणजे एवढा घरोबा कधी निर्माण झाला? नाही म्हणजे ते लगेच हिला त्यांच्या घरात लपवून ठेवायला सुद्धा तयार झाले? कोणी बरं सांगितलं असेल त्यांना? कुणी? मला कळायलाच हवं. सांगा बघू.
प्रांजल शांत हो. आपण आता इथे कितीही अस्वस्थ झालो ना तरी काही करू शकणार नाही आहोत. अरे पण आपण काहीतरी करायला हवंय ना. इतके दिवस आपण मम्मापासून प्रियाताईला लपवून ठेवलं. आता मम्मा काय करेल ना काहीच सांगता येत नाही. हे बघ, त्यांना काय करायचं ना ते करू दे. फक्त त्यांनी भैरवकडे प्रियाला पाठवलं नाही म्हणजे मिळवलं. अरे पण मम्मा प्रियाताईला भैरवकडे का पाठवेल? मला पप्पांनीच सांगितलंय. गेली कित्येक दिवस त्या भैरव बरोबर तुझ्या मम्माची काहीतरी खलबत चालू आहे. त्यांच्यात नक्की काय बोलणं चालू आहे ना काही सांगता येत नाही. शिवाय गणपतीच्या दिवशी आपण तिकडनं निघाल्यानंतर त्यांच्यात बराच वेळ बोलणं चालू होतं. राया पण याचा अर्थ असा नाही ना की मम्मा ताईला त्याच्याकडे पाठवेल. अगं प्रांजल, तुझ्या मम्मानेच मला सांगितलंय तसं. मी जर त्यांचा घर जावई झालो नाही ना तर त्या भैरवला घर जावई करून घ्यायला तयार आहेत. अरे हो, पण मग आता काय करायचंय? तो भैरव जर का घर जावई झाला ना तर सगळंच अवघड होऊन बसेल. अगं मीही तेच म्हणतोय. आता तुझ्या मम्मानी असं काही पाऊल उचललं नाही म्हणजे मिळवलं. पण मग आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय राया. करूया, आपण लवकरच काहीतरी करूया. आपण एक काम करूया, उद्या आपण तुझ्या मम्माकडे जाऊया, त्यांना नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. पटलं तर ठीक आहे, नाहीतर काय? नाहीतर काय? या प्रश्नाचं उत्तर मलाही आत्ता सुचत नाही, पण सुचेल, नक्कीच काहीतरी सुचेल. ठीक आहे, मग उद्याच सकाळी आपण जाऊ तिथे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण करूया काहीतरी. लव्ह यू. टचवूड की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आणि मला तुझ्यासारखी बायको.